नगराध्यक्ष याचा अर्थ प्रभारी नगराध्यक्ष हा होतोयच, पण त्याचबरोबर एक प्रयोगशील नगराध्यक्ष अशी संकल्पना गडिंग्लजकरांसमोर नगराध्यक्ष महेश सलवादे आणि त्यांच्या संपूर्ण नगरसेवकांच्या टीमने ठेवलेली आहे. आणि ही संकल्पना त्यांनी फक्त ठेवलीच नाही, तर ती प्रत्यक्षात अंमलात आणून गडिंग्लजकरांना दाखवून दिलं की स्वच्छता ही प्रत्येकाची म्हणजे आपली जबाबदारी आहे. शहर माझी जबाबदारी याचा आज सांगता समारंभ झाला. या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, या विभागाचे लोकप्रिय आमदार, आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच या नगरीचे नगराध्यक्ष आमचे मित्र महेश सलवादे यांच्या सूचनेनुसार माझे शहर माझी जबाबदारी हे स्वच्छता अभियान आम्ही आज 1 महिना झाला आम्ही गडिंग्लज नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी असतील, आमचे आरोग्य अधिकारी असतील, तसेच गडिंग्लज नगरपालिकेचे सर्व नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, यांच्या सगळ्यांच्या संयुक्ताने आज आम्ही स्वच्छता अभियानाची आज सांगता केली. आमचे जे कर्मचारी असतील त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करायचं आहे. ज्यांनी आजपर्यंत गडिंग्लज शहराला जे पुरस्कार नगरपालिकेला जे मिळाले ते त्यांच्या माध्यमातूनच मिळाले. आरोग्य अधिकारी पकाले साहेब असतील, या नगरीचे शिवमान्य देवानंद ढेकळे साहेब असतील, यांचं देखील तितकंच या अभियानाला पाठबळ मिळालेलं आहे. आणि खरोखर हे आम्ही गडिंग्लज शहर हे स्वच्छतेच्या दृष्टीनं पुढं जावं, विकासाच्या दृष्टीनं पुढं जावं, त्यामुळं आम्ही हे स्वच्छता अभियान आयोजित केलं आणि ते यशस्वी देखील झाले. नगराध्यक्ष साहेब, तुम्ही प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला माझं शहर स्वच्छ शहर माझी जबाबदारी हा प्रकल्प हाती घेतला. नेमका प्रकल्प काय होता आणि त्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? निश्चितच लोकांनी फार मोठ्या प्रमाणात ह्या अभियानाला, माझं शहर माझी जबाबदारी ह्या अभियानाला लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. तरुण मंडळे असतील, महिला मंडळे असतील, अभियानात सर्व लोक आले होते आणि स्वच्छतेसाठी त्यांचा वेळ दिला होता. निश्चितच त्याची दुसरी बाजू जर बघायला गेली तर गडिंग्लज शहरातील जे नवोदित कलाकार आहेत त्या कलाकारांनी सुद्धा रीलच्या माध्यमातून या आमच्या स्वच्छतेच्या मोहिमेला हातभार लावलेला आहे. त्या लोकांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच गडिंग्लज शहरातील जे सफाई कर्मचारी आहेत, सर्वात मोठं आता तुम्ही म्हटल्यासारखं हे अभियान जरी मी सुरुवात जरी केली असेल किंवा घोषणा जरी केली असेल, तर वास्तविक खालती तळात उचलून जर काम करायचं कोण काम केलं असेल तर ते गडिंग्लज नगरपालिकेचे सर्व सफाई कर्मचारी. ते ज्या ठिकाणी स्वतः होतो तिथले आमचे कर्मचारी गटरीत उतरून ज्या पद्धतीने ते काम करत होते ते खरोखर मनाला वेदना होणाऱ्या गोष्टी होत्या. त्याच दिवशी मी जाहीर केलं होतं आणि व्यापाऱ्यांना असेल किंवा सर्व गडिंग्लज शहरातील नागरिकांना मी आव्हान केलं होतं की मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की एकसुद्धा बॉटल कुठेही टाकू नका. जे तुम्हाला आता मी थोड्या दिवसात प्लॅस्टिक टाकण्याची जागा निश्चित करून देणार आहे, त्याच ठिकाणी प्लॅस्टिकचे बॉटल्स टाकावं. गटरीत अनावश्यक ज्या आपण कचरा टाकतोय ते टाकू नये असे मी त्यांना आव्हान केलं होतं. आणि निश्चित गडिंग्लज शहरातील जनताही सुज्ञ आहे, व्यापारी सुज्ञ आहेत, नागरिक सुज्ञ आहेत. ते निश्चितच ह्या आव्हानाला प्रतिसाद देतील आणि प्लॅस्टिक बॉटलमुक्त गडिंग्लज शहर करतील असं मला निश्चितच त्यांच्यावर विश्वास आहे. मी नगरपालिकेत आज सकाळीच आव्हान केलं आहे. सर्व नगरसेवकांना मी सांगितलेलं आहे, मी स्वतः नगराध्यक्ष जरी असलो आणि मी जरी प्लॅस्टिकची बॉटल जर घेऊन आलो तर माझ्यासाठी किंवा माझ्या सहकारी नगरसेवकांसाठी आम्ही 1000 रुपयाचा दंड केलेला आहे. त्याच्यानंतर जर कर्मचारी कोण जर घेऊन आलं तर त्यांना 500 रुपयाचा दंड आम्ही केला आहे. आणि जर सर्वसामान्य कर्मचारी जर कोण घेऊन आलं तर त्यांच्यासाठी आम्ही 200 रुपयाचा दंड केला आहे. निश्चितच सुरुवातच आमच्यापासून केली तरच लोक खालती अनुकरण करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि निश्चितच हे दंडास आम्ही पात्र ठरणार नाही एवढं आम्ही प्रामाणिकपणे काम करू. आणि जरी आम्ही केलोच तरी आम्ही निश्चित दंड भरू याची मी ग्वाही देतो. नगराध्यक्ष साहेब, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूपच म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जनजागृती करण्याचा चांगला उपक्रम गडिंग्लजमध्ये पहिल्यांदाच रुजवलाय. असे तुम्ही पहिले नगराध्यक्ष आहात की ज्यांनी सोशल मीडियाला प्राधान्य दिलं, रील्सच्या माध्यमातून किंवा या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून. त्याला लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला? कारण आम्ही बघतोय अगदी मिलियनमध्ये त्याचे व्ह्यूज झाले. निश्चितच सोशल मीडिया हे आता जर बघितलं तर देशातला फार मोठा त्याचा इफेक्ट होत असतो. देशात जे विविध आंदोलनं झाली त्याचा जर आंदोलन होण्याचं कारण जर काय असेल तर सोशल मीडिया आहे ते, आणि ते आम्ही मान्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत घर बसल्या पोचण्याचं माध्यम जे आहे ते सोशल मीडिया आहे. त्या माध्यमातून आम्ही पोचून ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आणि गडिंग्लज शहरातील लोक असतील ते तुम्ही आता म्हटल्यासारखं मिलियनमध्ये त्याचे व्ह्यूज वाढले, हे कारणच ते आहे की गडिंग्लजची जनता याकडं गांभीर्याने खरोखर लक्ष देऊन तरी बघत आहेत की गडिंग्लज शहरातली ज्या लोकांना, युवकांना गडिंग्लज नगरपालिकेत आम्ही निवडून पाठवलेलं आहे ते लोकप्रतिनिधी काय करत आहेत, ते खालती उतरून काम करत आहेत की नाही ते बघत आहेत. त्या माध्यमातून ते त्या लोकांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचं माध्यम म्हणून सोशल मीडिया बघत आहोत. पुढचं पाऊल काय असणार आहे की मोहीम इथंच थांबली?
आज माझं शहर माझी जबाबदारी मोहीम आज आम्ही समाप्त करतो. पण येत्या काळात गणपतीनंतर माझा प्रभाग माझी जबाबदारी, म्हणजे ज्या नगरसेवकांना, ज्या प्रभागातल्या लोकांनी निवडून दिलं आहे त्या लोकांची जबाबदारी, त्या स्वच्छतेची जबाबदारी नगरसेवकांना करायचं आहे. आणि जी नगरपालिकेची सर्व टीम लागेल मी त्या दिवशी त्यांना देणार आहे. आणि प्रत्येक प्रभागात हा उपक्रम परत नव्याने आम्ही चालू करणार आहोत. मॅडम, गडिंग्लजच्या महिलांना तुम्ही काय आवाहन कराल एक महिला नगरसेविका म्हणून? निश्चितच आपल्या गडिंग्लजची स्वच्छता जी आपण माझे शहर माझी जबाबदारी ह्या संकल्पनेतून प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांनी ही जी संकल्पना राबवली, सर्वप्रथम मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करते. कारण त्यांनी ही संकल्पना राबवली आणि प्रत्येक नगरसेवकात, प्रत्येक नागरिकांच्यात एक उत्साह निर्माण झाला की आपलं शहर स्वच्छ राहायला पाहिजे. आणि शहर स्वच्छ ठेवण्याची जास्तीत जास्त जबाबदारी म्हणजे महिलेची असते. कारण महिला जशी घर स्वच्छ ठेवते तशीच ती जर का डोक्यात घेतली तर आपलं शहर स्वच्छ होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. महिलांना मी एकच आवाहन करते की त्यांनी आपला जो घरातला कचरा आहे तो उघड्यावर किंवा बाहेर आणून न टाकता तो घंटागाडीतच टाकावा. कचरा वेगवेगळा करून, सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगवेगळा करून घंटागाडीत टाकावा. एकदा काय होते की घंटागाडीत सुका कचरा वेगवेगळा केलेला नसतो, त्यामुळे घंटागाडीत लोक घेत नाहीत कचरा, म्हणून महिला आणून कोपऱ्यावर टाकणे ही लोकांच्यात खूप म्हणजे मोठी समस्या आहे. कचरा एकटीनं महिलांनी टाकली की बाकीचे आणून तिथंच टाकतात. हे न करता आपण वेगवेगळा कचरा टाकून घंटागाडीतच कचरा टाकून सहकार्य करावं. आणि ज्या ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही किंवा त्या नागरिकांची काही समस्या असेल त्यांनी नगरसेवकांशी संपर्क साधून त्याबद्दल तोडगा काढावा, हीच मी तमाम गडिंग्लज शहरातल्या महिलांना आवाहन करते. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्षांच्या सोबत आणि नगरपालिकेसोबत एक रील स्पर्धा ठेवली, त्याला कसा प्रतिसाद मिळाला आणि ते ठेवण्याचा नेमका तुमचा उद्देश काय? खूप छान प्रतिसाद मिळाला आणि मगापासून मी आम्हाला सर्टिफिकेट मिळालं त्याच्यावरती आम्ही काय नगराध्यक्ष म्हणूनच बघतो. तर त्यांच्यापुढं प्र लावलेला आहे. तर त्यांच्या स्वभावानुसार प्रेमळ, प्रसिद्ध आणि प्रयोगशील नगराध्यक्ष असं मला वाटतं. म्हणजे मी त्या प्रचे अर्थ काढलेले आहेत. प्रयोगशील असं म्हणेन कारण नवीन नवीन गोष्टींचे प्रयोग ते करत असतात. म्हणजे नगरपालिकेत आता त्यांनी नुकतंच एक नोटीस काढलेली आहे की नगराध्यक्षांनी प्लॅस्टिकची बाटली आणली तर 1000 रुपये दंड, नगरसेवकांनी आणली तर 1000 रुपये दंड, कर्मचाऱ्यांनी जर आणली तर 500 रुपये, 200 रुपये असा दंड. मला वाटतं महाराष्ट्रातली किंवा देशातली अशी एखादी हे ऑफिस असेल की तिथं अशा पद्धतीचा दंड, म्हणजे बदलाची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे असं ह्या लोकांनी ठरवलेलं आहे. आणि नगरपालिकेची सत्ता हातात घेताच नवनवीन प्रयोग करण्यात ह्या सर्व तरुणांनी सुरुवात केलेली आहे. आणि आम्हाला पण थोडंसं वाटलं की आपण पण ह्या मोहिमेत काहीतरी एक खारीचा वाटा उचलूया, म्हणून मी महेशराव आणि गुंड्यादादा पाटील आणि बाकी विठ्ठलदादा यांना भेटलो. आणि माझ्या डोक्यात अशी आयडिया आहे की आपण एखादी रील्स कॉम्पिटिशन घेऊया, कारण बरेचसे रील स्टार किंवा रील करणारे लोक कलाकार गडिंग्लजमध्ये आहेत. आणि मी फक्त बोलताच म्हणाल काय पाहिजे सांगा, म्हटलं आम्हाला काय फक्त ट्रॉफी द्या आणि सर्टिफिकेट द्या. तर विठ्ठलदादा आणि गुंड्यादादा वगैरे म्हणाले, महेशराव म्हणाले की आर्थिक बक्षीस पण देऊया, तर त्यांना थोडंसं अजून ऊर्जा मिळेल. जवळपास 12 ते 15 रील आल्या ज्या पोस्ट करण्यासारख्या होत्या आणि त्याच्यातनं लाखांमध्ये व्ह्यूज गेलेले आहेत. आणि नगरपालिकेचं जे काम आहे तर तेवढ्या लाखो लोकांपर्यंत 8 दिवसात पोचलेलं आहे. आणि आम्ही पण या एका मोहिमेचा भाग होतो, तर याचं आम्हाला खूप समाधान वाटतं. आणि आम्हा कलाकारांना हे काम करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल नगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, अधिकारी असतील आणि सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष यांचे मी गडिंग्लज कला परिषदेच्या सर्व कलाकारांच्या वतीनं आभार मानतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.